जय महाराष्ट्र मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये निवडणुकांचा निकाल आज होतोय जाहीर. 5 राज्यांचा निकाल आणि महाराष्ट्रातील 2 जागांचा निकाल. याच्यामध्ये सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच देशभरामध्ये मोठा झटका. पहिल्या कलामध्ये भाजपची सुमार कामगिरी. संबंध देशामध्ये भारतीय जनता पार्टीला नाकारलं. कोणकोणत्या भागातून कोण पिछाडीवरती मित्रांनो सविस्तर बघूया. पहिला कल आला आहे आपल्या हाती. 5 राज्यातील सर्वच निकालासंदर्भातील ही सगळ्यात मोठी बातमी. पहिल्यांदा सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ममता बॅनर्जी यांनी अखेर आसमान दाखवलं असून त्या भागात बीजेपीचा पूर्णपणे पालावाचवा झाला असून भारतीय जनता पार्टी कुठेच नाही. त्या भागात सध्या तृणमूल काँग्रेस म्हणजेच ममता बॅनर्जी यांचा पक्ष सर्वात पुढे असून 100 जागांवरती ममता बॅनर्जी यांनी आपली आघाडी घेतली असून भारतीय जनता पार्टी 20 ते 25 जागांपर्यंत मजल मारते आहे. पूर्ण देशामध्ये आम्ही सगळ्या जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणणारी भारतीय जनता पार्टी आता मात्र 5 राज्यामध्ये कुठे हे आता आपण बघतोय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लीड वरती असून या भागामध्ये जवळजवळ भारतीय जनता पार्टीच्या 20 उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त होण्याची शक्यता आहे. कारण की त्यांना 100च्या आसपास मतं असून इकडे ममता बॅनर्जी यांनी आपल्या 100 जागी आपले उमेदवार आता लीड वरती आहेत. इतरत्र आपण जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपची मोठी पिछेहाट होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं राजकारण देशभरामध्ये केलंय त्याचा आता लोकांनी मात्र बाजूला सरून भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का दिलाय. केरळमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला 1 जागा तर काँग्रेस जवळजवळ 74 जागी लीड वरती आहे. त्यामुळे केरळमध्ये देखील सत्ता पालट होत आहे. त्याच वेळी तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना मोठा धक्का देत विजय यांनी टीव्हीके पार्टी आता सगळ्यात मोठ्या लीडवरती असून 50 जागी त्यांनी आपली लीड स्वीकारली आहे. भारतीय जनता पार्टी 2 जागांवरती तमिळनाडूमध्ये आहे. आसाममध्ये मात्र भारतीय जनता पार्टीने आपलं खातं उघडलंय तर इतरत्र कोणालाही तिथे खातं उघडता आलं नाही. म्हणजेच मित्रांनो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता भाजपला सगळ्यात मोठे धक्के देण्यास आता इतरत्र उमेदवारांना यश आलंय. उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आता या 5 राज्यांच्या निवडणुकीपासून देशातून हद्दपारीला सुरुवात होईल. आणि उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे म्हटलं होतं की ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालमध्ये अतिशय मोठ्या संख्येने जिंकतील, त्या भागात त्यांचा प्रचंड मोठा विजय होईल. ममता बॅनर्जी ह्या भाजपच्या जवळजवळ 16 केंद्रीय मंत्री, त्याचवेळी अमित शहा यांच्या जवळ 70 ते 80 सभा, नरेंद्र मोदींच्या 90 सभा, रॅली या सगळ्या होऊन देखील पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारल्याचं चित्र या प्रथम दर्शनी निकालावरून जाणवते. अजून पहिले कल हाती आहेत. पहिल्या कलानुसारच भाजपला खूप मोठा धक्का बसला असून आगामी कालामध्ये वेगवेगळे निकाल आता समोर येतील. परंतु पहिल्या कलामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी यांची खूप मोठी पिछेहाट झाली असून 4 राज्यामध्ये बीजेपी मागे असल्याचं यावरून जाणवत आहे. याचा अर्थ एकच, देशातली जनता आता भाजपला कंटाळली असून भारतीय जनता पार्टीचा आता संबंध देशातून हद्दपारीला सुरुवात झाली का असा पहिला कल आता सध्या वेगवेगळ्या भागातून येऊ लागलाय. म्हणजेच मित्रांनो देशामध्ये भाजपची अवस्था अतिशय बिकट झाली असून ममता बॅनर्जी एकट्या महिला असून त्या भाजपला नडल्या आहेत आणि त्यांचा त्या भागातून विजय होतोय. एकंदरीत देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी, संजय राऊत यांनी आणि इंडिया आघाडीने ज्या प्रकारचं सांगितलं होतं की पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यामध्ये भाजप येणार नाही, तशाच प्रकारचं वातावरण सध्या देशभरामध्ये घडतंय आणि या भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का आहे. सध्या आलेल्या बातमीनुसार आता 125 जागी ममता बॅनर्जी तर भाजपा 70 जागी लीडवरती आहे. पुन्हा एकदा या भागात ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.